जिजाऊ ब्रिगेड के राज्य स्तरीय 3 दिवसीय महाअधिवेशन का शानदार समापन चंद्रपुर के प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह में संपन्न हुआ। गौरतलब है, महाराष्ट्र के साथ देश भर से लगभग 1000 महिला पदाधिकारी और कार्यकर्ता इस अधिवेशन में शामिल हुए। जिजाऊ ब्रिगेड के राज्य स्तरीय 3 दिवसीय महाअधिवेशन का उत्साहपूर्ण समारोह चंद्रपुर के प्रियदर्शनी सभागृह में हुआ। इस अधिवेशन में स्त्री शक्ति, समाज और राजकारण की महिलाओं का सहभाग, डिजिटल साक्षरता, परिवार की व्यवस्था का परिवर्तन और स्त्री के अधिकार के विविध परिसंवाद, साथ ही सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया था। समारोह सत्र में सांसद प्रतिभा धानोरकर, विधायक सुधाकर अडबाले और जिजाऊ ब्रिगेड की प्रदेशाध्यक्षा सीमा बोके, इनके साथ राज्य स्तरीय पदाधिकारी उपस्थित थे। इस समय संस्था की स्मरणिका का साथ ही पुस्तिका का विमोचन समारोह भी आयोजित किया गया था। महाराष्ट्र के साथ देश भर से करीब 1000 महिला पदाधिकारी और कार्यकर्ता इस अधिवेशन में शामिल हुई थी। 3 दिन चले इस महाअधिवेशन के द्वारा महिलाओं के सर्वांगीण विकास के लिए विविध उपक्रम चलाए गए। महिलाओं ने इस अधिवेशन में उत्साहपूर्वक सहभाग लेते हुए समाज के सकारात्मक बदलाव के लिए पहल करने का संकल्प व्यक्त किया है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में सांसद प्रतिभा धानोरकर ने क्या कहा। आमदार म्हणून फक्त 300 गावांचा मतदार संघ होता, फक्त 2 तालुके माझ्या विधानसभेत होते। मला फार त्रास झाला नाही। 5 वर्ष मी सहज आमदार म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर आता 6 विधानसभा मतदारसंघात आहे। जिवतीपासून तर आर्णीपर्यंत जवळपास 350 किलोमीटरचा मतदारसंघ आहे आणि या 6 विधानसभेचं नेतृत्व करत असताना 2800 गावं हे मतदारसंघात एखाद्या महिलेला सांभाळणं एवढं काही सोपं नाही। आणि राजकारण जरी करत असली महिला ही आमदार झाली, खासदार झाली, राष्ट्रपती झाली का ना पंतप्रधान झाली का, तरी तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या कधी संपत नाही। मला देखील 2 मुलं आहे, कुटुंब आहे, सगळं घर आहे आणि हे सगळं सांभाळून राजकारण करणं, माझा स्वतःचा लिगरचा बिझनेस देखील आहे आणि तो देखील सांभाळणं म्हणजे इतकं काही सोपं काम नाही। अनेक लोकांना वाटते की बाबा खासदार झाले तर खासदार असे करत असेल, खासदार तसे करत असेल, खासदार असे राहत असेल, यांना पाण्याचा ग्लास देण्यापासून माणसं असेल, पण तसं अजिबात राहत नाही। शेवटी गृहिणी म्हटलं तर तिला सगळ्या कामाला हात लावावा लागतो। घरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडूनच महिलेला राजकारण हे करावं लागते आणि राजकारण करत असताना इतके वाईट अनुभव या राजकारणात येतात की लोकांची जी मानसिकता आहे की चांगल्या महिलांनी राजकारण करू नये, तर ही कुठं चुकीची मानसिकता नाही आहे। म्हणजे खरं तर या अनुभवातून जाताना देखील मी देखील स्वतः आमदार होती, खासदार होती, मी देखील अनेक अनुभव त्या ठिकाणी घेतले, पण खरं तर आपण आपल्या विचारावरती ठाम असलो, आपण आपल्या निर्णयावरती ठाम असेल तर आपल्याला कोणीही मोडू शकत नाही किंवा भागवू शकत नाही, हे देखील तेवढं सत्य आहे। तो वहीं जिजाऊ ब्रिगेड की प्रदेशाध्यक्ष सीमा बोके ने भी इस संदर्भ में जानकारी दी। मेहनत करणारे लोक तर आहेच, पण विचारवंत लोक आहे। हे जे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक सत्र वगैरे होते, जे विषय होते, सर्वांनी कौतुक केलं। ते सर्व विषय चौधरी सर असतील आणि त्यांचे जे सगळे लोक असतील, बसून त्यांनी अभ्यासपूर्ण विषय की आज जिजाऊ ब्रिगेडला काय अपेक्षित आहे किंवा काय पाहिजे आहे जिजाऊ ब्रिगेड वाढवण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते विषय निवडलेले आहे। निश्चितच ते व्याख्यानापेक्षा प्रशिक्षण होते। मला असं वाटतं हे कॅडर कॅम्पच होता, अधिवेशन नव्हतं। ह्या 2-3 दिवसाचा हा एक कॅडर कॅम्प होता आणि आपण प्रशिक्षित होऊन आपल्याला महाराष्ट्रात जायचं आहे मैत्रिणींनो आणि काम करायचं आहे, एक ऊर्जा घ्यायची आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।